आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय कुठेतरी आणि लोकशाहीची हत्या झालेली आहे। काय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाईल असं वाटतंय? धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र राहणार, आंदोलन सुरू राहणार। ताब्यात घेतले, तुमचं आंदोलन होणार होतं, मात्र तत्पूर्वी तुम्हाला ताब्यात घेतलं जाते। ताब्यात घेतलं जातं, त्यांना वरून अशा ऑर्डर्स आहेत पोलीस प्रशासनाला असे ते सांगतायत, त्याच्यामुळे लोकशाहीचा आवाज। तर इथे आपण जर बघितलं तर एक एक करून प्रत्येक आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतलं जात आहे। इथे जर बघितलं तर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त दादर चैत्यभूमीच्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आणि तिथे आंदोलन करण्यासाठी जे आंदोलक येत आहेत त्यांना हळूहळू करून सगळ्यांना ताब्यात घेतलं जात आहे। प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे। इथे आपण बघितलं घाबरू नको। चैत्यभूमीवर हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आता आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं आपण पाहतोय। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमीवर हे आंदोलन सुरू आहे, मात्र आता इथं आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। दिल्लीमधल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ चैत्यभूमीवर हे आंदोलन सुरू आहे, मात्र आता इथं आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक एक करून आंदोलकांना पोलीस घेऊन जाताना आपल्याला पाहायला मोठ्या प्रमाणात आंदोलक हे आक्रमक झाले आहेत। आम्ही काय गुंड नाहीत, आम्हाला अशा पद्धतीने अशी भूमिका आहे जे आंदोलनकर्ते आहेत ते मांडतायत। प्रचंड आक्रमक एक आई सध्या आपल्याला या आंदोलनामध्ये बघायला मिळते। खरं तर नीट पेपर लीक झाल्यानंतर अनेक जे पालक आहेत ते आक्रमक झालेले होते, निराश झालेली होती आणि अशा पद्धतीनं सगळ्या प्रत्येक आंदोलनामध्ये जे पालक आहेत ते मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसतंय आणि या दादरीतल्या आंदोलनामध्ये देखील एक आई आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। एक सोबत एक लहान बाळ सुद्धा आहे, तो कंटिन्युअसली रडतोय की माझ्या आईला अशा पद्धतीने तुम्ही चैत्यभूमीवर हे आंदोलन सुरू होतं। या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या एका आंदोलक महिलेसोबत एक मुलगा देखील, छोटा मुलगा आपल्याला दिसतोय, त्याला देखील पोलिसांनी त्या महिलेसह ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक आक्रोश आंदोलकांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आम्ही गुंड नाही, शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू असताना आम्हाला ताब्यात का घेताय असं देखील अनेक सवाल या ठिकाणी आंदोलक उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत। दादरमधल्या चैत्यभूमी परिसरात हे आंदोलन सुरू असताना आता पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आपण पाहतोय चैत्यभूमी परिसरामध्ये हे आंदोलन सुरू होतं, मात्र या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या महिलेसोबत एक छोटा मुलगा आहे, तो आक्रोश करत होता, काहीसा घाबरला होता, त्याला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। काय घडतंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच ही दृश्य आपण सध्या दादर चैत्यभूमीच्या बाहेरची पाहतोय। काँग्रेस जनता पार्टीचे जे समर्थक आहेत ते या ठिकाणी आंदोलन करणार होते, 4ची त्यांची वेळ होती, मात्र प्रत्येक परिसरामध्ये प्रत्येक गेटवरती बॅरिकेडिंग करून पोलिसांनी एक मोठा बंदोबस्त केलेला होता आणि आता हळूहळू कार्यकर्त्यांना जे आंदोलक आहेत त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। आपण काही आंदोलकांशी बोलण्याचा देखील प्रयत्न करू। मला बोलून एक पेरेंट को भी उठा गया यहाँ से। चलो तर इथे आपण जर बघितलं तर एक एक करून प्रत्येक कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं जात आहे। जे आंदोलक आहे, जे नीट
पेपर लीक झाल्यानंतर जे आई वडिलांची निराशा झालेली होती, ते सगळे आई वडील या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. आणि यामध्ये इथे आपण जर ही दृश्य जर पाहिली तर ज्या महिला आहेत, महिलांनी या आंदोलनामध्ये मोठा सहभाग नोंदवलेला आहे. आणि अशा प्रत्येकाला ताब्यात घेतलं जात आहे. आक्रमक भूमिका दिसते. आम्ही गुंड नाहीत, आम्हाला अशा पद्धतीने तुम्ही ताब्यात घेत आहात, असे हे जे आंदोलक आहेत ते पोलिसांना सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा पोलीस बंदोबस्त, अगदी चैत्यभूमीकडे जाणारा जो प्रत्येक रोड आहे त्या प्रत्येक रोडवरती रस्त्यावरती बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे, जेणेकरून कोणीही आतमध्ये येणार नाही याची संपूर्णपणे पोलिसांनी काळजी घेतलेली होती. आणि आता इथे संपूर्ण परिसरामध्ये वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे, कारण प्रचंड मोठा राडा या परिसरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तरुणी तर आहेत, मात्र मुलांचे आई वडील देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. जे या ठिकाणी या रस्त्यावरती उभे आहेत त्यांना पोलीस सध्या ताब्यात घेताना पाहायला मिळत आहे. जंतर मंतरवरती जी परिस्थिती होती त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये अनेक आंदोलनं जी आहेत ती होताना पाहायला मिळते. आणि अशात या आंदोलनामध्ये महिलांचा मोठा सहभाग असून त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं जात आहे. काय सांगाल, प्रत्येकाला ताब्यात घेतलं जात आहे आंदोलनाच्या पूर्वी? हे चुकीचं आहे खरं, म्हणजे जबरदस्तीने जायला देत नाहीत. ॲक्च्युली मेट्रोच्या इथून बाहेर पडताना अडवत आहेत तिथे, हे चुकीचं आहे जबरदस्ती करणं वगैरे. तर मोठ्या प्रमाणात जे तरुण आहेत ते रोष व्यक्त करतायत की ज्या पद्धतीनं ताब्यात घेतलं जात आहे आंदोलकांना किंवा तरुणांना, हे चुकीचं असल्याचं म्हणताय. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. प्रत्येकाला ताब्यात घेतलं जात आहे. नीट पेपर ज्या पद्धतीने लीक झाला त्याचा एक रोष देशभरामध्ये बघायला मिळतो. पण मला फक्त एक गोष्ट बोलायची, हा जो महाराष्ट्र आहे, हा जो भारत देश आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहू आंबेडकरांनी विचारांनी चाललेला हा महाराष्ट्र, हा भारत आहे. तर या ठिकाणी तुम्ही दिल्लीमधली पण परिस्थिती बघताय. दिल्लीमध्ये अक्षरशः मुलांवर वॉटर कॅनॉन बोलू शकता तुम्ही, मुलांवर ते बंदूक लिटरली ते लोड करून ठेवला. हा कोणत्या प्रकारचा महाराष्ट्र, कोणत्या प्रकारचा देश आहे? या ठिकाणी जर शिक्षणासाठी आपल्याला जर भांडायला लागत असेल, आंदोलन करावं लागत असेल, तर उपाशी राहावं लागतं, ते पण शिक्षणासाठी. तर या BJP सरकारने केलं काय, या प्रश्नाचं उत्तर सर्वप्रथम त्यांनी या महाराष्ट्राला द्यावं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात की काँग्रेस जनता पार्टी जर इलेक्शनला उभं राहतं त्यांना एक पण मतदान असं महिलेकडनं पडणार नाही. पण हा प्रश्न ना मतदानाचा होता ना कोणत्या महिलेचा होता, हा फक्त प्रश्न आहे शिक्षकांचा आणि आम्ही जे शिक्षण घेतो त्या गोष्टीचा. नक्कीच इथे या संपूर्ण परिसरामध्ये आंदोलकांची धरपकड ही केली जाते पोलिसांच्या माध्यमातून. इथे प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं तर महिलांना इथे ताब्यात घेतलं जात आहे. पोलिसांसोबत महिला पोलीस या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं या बंदोबस्तात पाहायला मिळत आहे. आणि वयोवृद्ध म्हणजे सिनियर सिटीझन जे कधीच आपल्याला रस्त्यावरती दिसत नाहीये ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसतात आणि त्यांना सुद्धा पोलीस ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ही दृश्य आहेत दादर चैत्यभूमीच्या बाहेरची. एका महिलेला 4 महिला कॉन्स्टेबल तिला तिची धरपकड केलेली आहे आणि सध्या तिला पोलीस व्हॅनमध्ये बसवलं जात आहे. अशा पद्धतीने आमच्यासोबत गैरव्यवहार करू नका, अशा पद्धतीने आम्हाला आमची धरपकड करू नका, हे असं आंदोलन बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र पोलीस एकीकडे सगळ्यांची धरपकड करत असताना आंदोलक मात्र ते रोष व्यक्त करतायत, आक्रमक भूमिका घेत आहेत. आणि हे चित्र सध्या आपण मुंबईमधून पाहतो. निश्चितच सीमा, आपण पाहतोय एक एक करून सर्व आंदोलकांना तिथून आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. 4 वाजताची खरं तर या आंदोलनाची वेळ होती, मात्र आंदोलन सुरू होण्याच्या पूर्वीच पोलिसांनी आता सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलंय. हमारे जैसे यंग पीढ़ी को जेल में डालने का देख रहे हैं, ऐसा नहीं होना चाहिए. भारत देश जिंदाबाद. सर्वांना विनंती आहे. तर इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. प्रत्येक कोपऱ्यातून एकेकाला पकडलं जात आहे आणि त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केलेली आहे. आणि जसं आंदोलनाची वेळ ही 4ची होती, मात्र तत्पूर्वीच जे आंदोलक या ठिकाणी आलेले होते त्यांना पकडलं जात होतं. आणि आत्ता तरुण मुलं सुद्धा या ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येनं पाहायला मिळत आहे. आम्हाला तुम्ही ताब्यात घेऊ नका, आपण सध्या भारत देशात आहोत, लोकशाहीत आहोत, अशी सुद्धा हे करतात. तुम्हाला ताब्यात घेतलं जात आहे. मी स्लोगन देतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला लोकशाही टिकवायची आहे. अजून आपल्या लोकशाही टिकवत नाही, नुसतं हुकमशाही चालवतात आपल्यावर.
अजून काही नाही. हे नुसतं आपल्याला पकडताय. जे सामान्य माणसं आहे त्यांना पण नुसतं पकडताय. कोणी स्लोगन देत नाही. जे आले त्यांना पण पकडत. अशा पद्धतीनं जंतर मंतरची परिस्थिती झाली की तुम्हाला वाटतं की मोठं आंदोलन केलं मात्र रिझल्ट येईल याचं लवकरात लवकर? हो येणार. सर्वांनी एकत्र आले तर सर्वात येणार. आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल, नाहीतर काही होणार नाही. मोठ्या संख्येनं महिला सुद्धा या आंदोलनामध्ये आहेत. हो त्यांना पण घेतलंय, तरी पण आपल्याला यावं लागेल एकटं. पोलीस जबरदस्ती करते, दडपशाही करते असं वाटतंय? हो सत्तेचा गैरवापर होतो असं वाटतं? और प्रदर्शनकारी उसको हाथ में लेकर वापस पुलिस की ओर और